वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत ई-रिक्षा खरेदीसाठी माहेरहून पैसे न आणल्याच्या कारणावरून एका इसमानं पत्नीवर चाकून जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी हल्लेखोर पतीचा शोध सुरू केला आहे। नागपुरातल्या वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली। पीडित महिला सोनम शब्बीर शेख ही नवीन सूरजनगर परिसरात राहते। सोनमने आपल्या पती शब्बीर अब्दुल निसार शेख याच्या विरोधातच पोलिसात तक्रार दाखल केली आहे। दोघांचं लग्न जवळपास 3 वर्षांपूर्वी झालं होतं आणि त्यांना एक लहान मुलगी देखील आहे। शब्बीर हा व्यवसायाने ई-रिक्षा चालक असून तो सध्या भाड्याने ई-रिक्षा चालवत होता। स्वतःचा ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी त्यानं सोनमवर माहेरहून पैसे आणण्याचा दबाव टाकला होता। या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे। 8 मार्च रोजी रात्री 11च्या सुमारास सोनम घरात असताना याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला। रागाच्या भरात त्यानं पत्नीच्या पाठीवर, दोन्ही हातांवर आणि कानामागे चाकूने अनेक वार केले। या हल्ल्यात सोनम गंभीर जखमी झाली। घटनेनंतर परिसरातील लोकांनी तिला तात्काळ राधाकृष्ण रुग्णालयात दाखल केलं। तिच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी तिच्या जबाबावरून पतीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे। सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पैशाच्या कारणावरून त्यांच्यामध्ये रात्री भांडण झालं आणि त्यामध्ये त्यांनी चाकूने तिच्या पत्नीला मारहाण केली। त्याच्यामध्ये तिला 4 ठिकाणी जखम झालेली आहे। हाताच्या पंजावर, मानेवर जखम किरकोळ स्वरूपाची आहे, परंतु त्याचा उद्देश त्याला जीवे मारण्याचा होता असं तिच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी फरार आहे। आरोपीचा शोध सुरू आहे। आरोपीचा काही पूर्व इतिहास नाही, परंतु लवकरच आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत।